छठपूजेच्या निमित्तानं नाशिकच्या रामकुंडावर उत्तर भारतीयांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। मावळत्या सूर्याला अर्घ्य देण्यासाठी ही मोठी गर्दी झालेली होती। 4 दिवसांचं हे छठ पर्व असतं आणि आज मावळत्या सूर्याची तर उद्या उगवत्या सूर्याची पूजा केली जात असते। उत्तर भारतीयांमध्ये छठपूजेला विशेष महत्त्व असताना आपण जर नाशिकच्या रामकुंडावर गोदा तीरावर जर बघितलं तर उत्तर भारतीयांची मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे त्या ठिकाणी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। जशी कुंभमेळ्याला गर्दी होत असते, कुंभमेळ्याच्या पर्वणीला गर्दी होत असते, त्याचप्रमाणे गर्दी जी आहे ती उत्तर भारतीय महिला आणि नागरिक यांनी या ठिकाणी केलेली आहे। खरं तर उत्तर भारतीयांमध्ये छठपूजेचं विशेष असं महत्त्व असतो। 4 दिवसांचा हा त्यांचा छठ पर्व असतो। शनिवारपासून या पर्वाला सुरुवात झालेली आहे। पहिला पर्व म्हणजे नहाया आणि खाया अशा पद्धतीचा हा सुरुवातीचा पर्व असतो। त्याच्यानंतर 2 दिवस खरं तर जे उपवास असतात ते महिलांकडनं या ठिकाणी केले जात असतात। रामकुंडावर जर आपण बघितलं तर दुतर्फा उत्तर भारतीय नागरिकांची मोठी जी गर्दी आहे ती या ठिकाणी केलेली आहे आणि याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर छठपूजेनिमित्त खरं तर नागरिक उत्तर भारतीय जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि एकूणच त्यांच्याकडनं विशेष जी पूजा आहे ती नाशिकच्या रामकुंडावर या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।